प्रत्येक स्त्रीला पाळीच्या वेळेला थोड्याफार प्रमाणामध्ये पोटात दुखणं हे नॉर्मल आहे. पण बऱ्याच वेळेला काय होतं त्याच्यामुळे की कुठलंही पेन पाळीच्या दरम्यानचं हे नॉर्मलायझेशन करण्याचं प्रमाण आपल्याकडे खूप जास्त आहे. आपल्याकडे नेहमीच असं एखादी जर मुलगी म्हणायला लागली ना की आई माझ्या पोटात दुखतंय, आजी माझ्या पोटात दुखतंय, तर कायमच हे आपल्या आईकडनं किंवा आजीकडनं सांगण्यात येतं की अगं पाळीच्या वेळेला पोटात दुखणं हे नॉर्मल आहे, ते अबनॉर्मल नाही आहे, त्याच्यामुळे तुला ते सहनच करायचं आहे. राईट. पण जेव्हा एखादी गोष्ट सहन करावी लागतीये मला, तेव्हाच ती अबनॉर्मल आहे असं आपण गृहीत धरलं पाहिजे. ज्या गोष्टींमुळे माझ्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार आहे किंवा होतोय, उदाहरणार्थ त्या मुलीला शाळा बुडवायला लागतेय, कॉलेज बुडवायला लागतंय, अजून थोडे मोठे असाल तुम्ही तर मला ऑफिस बुडवायला लागतंय आणि घरी बसायला लागतंय, या सिव्हिअरिटीचं जर पेन असेल तर ते पेन नॉर्मल नाही. त्याला प्लीज नॉर्मलाइज करायचा आपण प्रयत्न करायला नको आणि त्याच्या मागचं काय कारण आहे हे आपण शोधून काढायचा प्रयत्न करायला हवाय आणि त्याच्यावरती योग्य वेळेला योग्य ते उपचार होणं गरजेचं आहे.